सगळ्यांना प्रणाम, नमस्कार. तुमच्या सगळ्यांसोबत मी एकदा मागे मी कसे अध्यात्मात आले, ध्यान साधनेत कसे आले, हा प्रवास शेअर केलाय. आज मी एका विशेष कारणासाठी इथं आहे आणि ते कारण म्हणजे महाअवतार बाबाजी. यांचं युनिफाईड नावाचं पुस्तक कदाचित मी उल्लेख केला पण असेल. पण हेच ते पुस्तक आहे, हाच तो कोर्स आहे, जो 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी समजून घेतला. जे माझे मास्टर्स होते, ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये महाअवतार बाबाजींना आणलं. क्रियायोगची मी दीक्षा घेतली होती. पण मला ते थोडंसं कठीण जात होतं आणि त्यावेळेस मी बाबाजींना एक प्रार्थना केली होती, की मला असा काहीतरी मार्ग दाखवा, की जो थोडा अजून सोपा आहे. आणि त्यानंतर युनिफाईड माझ्या आयुष्यात आलं. युनिफाईडचं जर्नी सुरू केल्यानंतर 3च महिने झाले असतील. सुरुवातीला तर ह्यातल्या काही गोष्टी पटत नव्हत्या, कळत नव्हत्या. कशी सूत्र बनवायची, कसं आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी उतरवायच्या, हे समजायला थोडासा वेळ लागला. पण हळूहळू या प्रवासामध्ये बाबाजींनी मला ध्यान सत्र सुरू करण्याचा एक आदेश दिला. असं YouTubeवर येऊन, 4 लोकांमध्ये येऊन बोलणं, त्यांना ध्यानाबद्दल सांगणं, त्यांच्याकडून ध्यान करून घेणं, हे मी स्वप्नात सुद्धा कधी इमॅजिन केलं नव्हतं. एका कम्फर्टमध्ये होते, की असं काही आपल्याला करायचं नाहीये. सोशल मीडियावर जाऊन असं बोलणं, करणं, ह्या गोष्टी कधी विचार केला नव्हता या गोष्टींचा. त्यामुळे धाडस होत नव्हतं, की आपण असं काहीतरी सुरू करावं. पण बाबाजींनी ते करायला भाग पाडलं. YouTube चॅनल सुरू केलं, ध्यानसत्र सुरू करून घेतलं बाबाजींनी. त्यानंतर बऱ्याचदा असा विचार सुद्धा आला, की YouTube वगैरे हे सगळं बंद करून टाकावं. पण मला कुठून तरी ते मेसेजेस मिळायचे, ते सायन्स मिळायचे, सिम्बॉल्स मिळायचे. आतून ते इंट्युटिव्ह मेसेजेस यायचे, की ह्या YouTubeचा पुढे जाऊन एक मोठा रोल असणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये. थांब. आणि बंद करताना, डिॲक्टिव्हेट, डिलीट करताना किती वेळा तरी मी ते चॅनल तसंच सुरू ठेवलं. आणि केवळ कर्म करत राहिले. छोटे-छोटे व्हिडिओज टाकणं, पुस्तकांची माहिती. ह्या सगळ्याच्या मागे कुठेही पॉप्युलॅरिटी, फेमस होणं, ही अपेक्षा नव्हती आणि हेतू पण नव्हता. हे धाडस मी जे केलं ते केवळ बाबाजींमुळे केलं. एक कुणीतरी मास्टर म्हणा, एक गुरु म्हणा, ज्यांना ते आपण जे काही नाव देऊ त्यांना, तो आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आहे. त्याप्रमाणे ते आहेत. आज माझ्या ध्यान सत्रामध्ये जेव्हा युनिफाईड हा कोर्स सुरू करायचं धाडस मी करतेय, तिथं जोडलेला प्रत्येक जण बाबाजींशी आधीपासून जोडलेला आहे. ती नाळ आधीपासून जोडलेली आहे. फक्त त्या वयामध्ये आपण तिथे यावं लागतो, त्या स्थितीला, त्या अवस्थेला, जिथे आपली काही कर्म पार पडलेली असतात, आपले भोग थोडे संपत आलेले असतात, किंवा काहीतरी कुठल्या तरी जन्माची एक साधना पुण्याई म्हणून त्या वयाच्या त्या वेळेमध्ये आपल्याला असा कोर्स वगैरे आपल्या आयुष्यात येतो. ही साधना कुठल्याही रूपाने असू शकते. गुरुचरित्राचं पारायण असेल, दुसऱ्या कुठल्याही देवतेचं पारायण असेल, पोथीचं, जे आपण करतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. पण असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडतं. अगदी तसंच युनिफाईड हा कोर्स सुद्धा माझ्या ध्यान कुटुंबामध्ये आता सुरू झाला. आम्ही गेले 1-1.5 वर्ष झालं मिळून रोजच्या रोज ही साधना करतो. ही साधना रोज संध्याकाळी रात्री जेव्हा 9:30ला आम्ही ध्यानाला बसतो, त्याच्या आधी मी काही गोष्टी शेअर करत असते. आणि हे नेहमी मी जेव्हा मला मी म्हणून संबोधते, तेव्हा त्याचा अर्थ असतो, की बाबाजींसारखे मास्टर, माझा हायर सेल्फ त्या माध्यमातून आपले जे गुरु आहेत, एंजल्स आहेत, ते सगळेजण या माध्यमातून काहीतरी शेअर करत असतात, आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. सुरुवातीला कदाचित जेव्हा मी शेअरिंग करायचे, मला स्वतःलाच त्यावर विश्वास बसायचा नाही. पण जाणवत होतं, की काहीतरी होत आहे. सगळ्यांच्यामध्ये बदल होतोय. आणि जसं-जसं माझे मास्टर्स मला या गोष्टींबद्दल सांगायला लागले, त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता, तो बरोबर त्या सत्रामध्ये समोर यायचा. आणि मग ते मला मेसेज करायचे, की "आज तू जे बोललीस ते आमच्यासाठी उत्तर होतं." म्हणजे एक-एक जण इतक्या वैयक्तिक गोष्टी मला सांगायचे, की "अगदी माझ्या आयुष्यात आता असं घडत आहे, तुला कसं काय कळलं?" त्यावेळेस मला जाणीव व्हायला लागली, की मी ही नाहीये. माझ्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय. आणि मला ह्याचा फायदा असा झाला, की मी त्या विचारांपासून, त्या भीतीपासून डिटॅच व्हायला लागले. जी भीती माझ्या मनात होती, की YouTube सुरू करायचंय, की माझ्या ध्यानसत्रामधल्या लोकांना हे सांगायचंय. ह्या भीतीपासून मी कुठेतरी डिटॅच होत होते. आता जेव्हा YouTube चॅनल सुरू केलं, तेव्हा सुद्धा मी बाबाजींना विचारलं, की काय नाव ठेवावं याचं? तेव्हा संदेश आला, व्हायब्रेशन्स, कंपनं. आज आपण सगळ्या पृथ्वीवर अनेक देशांमध्ये ती परिस्थिती बघतोय, व्हायब्रेशन्स. काय परिस्थिती सुरू आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळी हा व्हिडिओ शूट करत आहे, मार्च महिना 2026चा व्हिडिओ आहे. आता काही देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. मी काही अशी फार तत्वज्ञानी, ज्ञानी किंवा फार महान एक अशी कुणाच्या म्हणतो ना, की कुणाच्या आयुष्यात
लगेचच बदल घडवून आणणारी कुणी नाहीये. पण हा एक प्रयत्न मला बाबाजींनी करायला सांगितला, की जितकं काही तुमच्यातून जमतंय ते ह्या वेळेस येऊन द्या. गरज आहे. गरज आहे आपल्याला अशा मास्टर्सची, अशा हृदयांची, की जे केवळ आपल्या शरीरात आहे हे फक्त माहितीये, पण त्याचा वापर कमी झालाय. बाबाजींचं युनिफाईड पुस्तक हे पूर्णपणे आपल्याला हृदयावर केंद्रित होण्यासाठी शिकवतं. आणि केंद्रित होणं म्हणजे केवळ ध्यान लावणं नाही. त्या ध्यान प्रक्रियेतून आपण आपल्या सबकॉन्शियस लेवलला जातो आतपर्यंत, आणि ते बदल आपल्या आतमध्ये घडायला लागतात आणि ते दिसायला सुरू होतात. आज ही प्रक्रिया आमच्या ध्यान ग्रुपमध्ये सुरू झाली. मी तुम्हाला याचं थोडं बॅकग्राऊंड सांगते. आत्ता जे मी सांगत आहे ते, जेव्हा ध्यान सत्र सुरू झालं तेव्हा ऑलरेडी मी युनिफाईड हा कोर्स करून आले होते. आणि मला असं आतून जाणवत होतं, ते मेसेजेस येत होते बाबाजींच्या मार्फत, की जरी युनिफाईड आत्ता तू इथं सुरू केलं नाहीये तरी सुद्धा तू इथल्या मास्टर्सना ऑराबद्दल सांग, ऑराबद्दल शिकव, ऑरा कसा स्वच्छ करायचा, कसा प्रोटेक्ट करायचा हे सांग, त्यांना ऊर्जेची माहिती दे, त्यांना व्हायब्रेशन्स काय असतात हे सांगायला सुरुवात कर. असं काही नाही की मास्टर्स दुसरीकडे कुठे ऐकत नव्हते. इकडून तिकडून युट्यूबवरून त्यांना ती माहिती जरूर मिळत असेल. पण माझं काम होतं की मला बाबाजींनी सांगितलंय तर माझ्या सगळ्या ध्यानी कुटुंबांपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी ही माहिती पोहोचवायला सुरुवात केली. तेव्हा खरं तर स्वतःबद्दल इतका विश्वास नव्हता, प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर. कारण जेव्हा आपण पहिली दुसरीत असतो तेव्हा त्या मुलांना हे कळतच नसते की शाळा आहे, इथं जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय, परीक्षा द्यायची, पास व्हायचंय. हळूहळू जशा वरच्या वर्गामध्ये जातो तेव्हा काही गोष्टी कळायला लागतात. मागे वळून बघतो तेव्हा तो प्रवास आपल्याला आधीच्या वर्गात जे शिकवलंय ते खूप सोपं वाटायला लागतं. आत्ता मला समजते की बाबाजींनी माझ्याकडून काय करून घेतलंय. माझ्या ध्यान ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीला ध्यान करून फायदा झाला, त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडला, तो केवळ त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे, त्याच्या विचारांमध्ये सुधारणा केल्यामुळं. युनिफाईड हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की इथं कुणीही तुम्हाला मदतीला येणार नाहीये. इथं तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल करायचे, तुमच्या हृदयात जायचंय आणि अशा विचारांवर काम करायचंय की जे विचार आपल्याला त्रासदायक आहेत. जे कुठला आपल्या आयुष्यातला एरिया आहे, नाती असतील, शरीर असेल, पैसा असेल, ज्या कुठल्या एरियामध्ये आपल्याला आत्ता प्रॉब्लेम आहे तिथं काय विचार आहेत ते शोधा आणि त्याचं सोल्युशन तुम्ही स्वतः मिळवा, असं बाबाजींनी या पुस्तकात सांगितलंय. जे काही ह्या पुस्तकात सांगितलंय ते माझ्या मास्टर्सना, ध्यान कुटुंबातल्या मास्टर्सना आधी माहित नव्हतं असं नाहीये. त्यांनी ऑलरेडी त्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आम्ही आणल्यामुळं आणि त्यांनी मनावर घेतल्यामुळं की आता करायचंय माझ्या आयुष्यात बदल, त्यामुळं हे सगळे मास्टर्स हा कोर्स सुरू व्हायच्या आधी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या, ज्याचे अनेक अनुभव त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. तेव्हा मला लक्षात आलं की बाबाजी हा कोर्स सुरू व्हायच्या आधीच प्रत्येकाच्या आयुष्यात बदल आणतायत. त्यांना ती चव देतायत, सुरुवातीची चव, की हे घ्या तुम्ही, थोडंसं बघा चाखून कसं लागतं. आणि जेव्हा तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे हृदयात जाऊन आपल्या विचारांवर काम करायला लागाल तेव्हा तुमचं पूर्ण विश्व, तुमची रियालिटी बदललेली असेल. आता आपण ज्या रियालिटीमध्ये जगतोय त्याला थर्ड डायमेन्शन रियालिटी आपण म्हणतो, जिथं सगळ्या मायेचं आपण म्हणतो माया आहे, अजून बरीचशी नावं त्याला दिली जातात, मॅट्रिक्स आहे. पण त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला केवळ आपल्या थॉटवर, विचारांवर काम करणं गरजेचं आहे. आणि जे हृदय कुठेतरी हरवलंय, ज्याचे परिणाम आपण आज युद्धाच्या रूपाने बघतोय, त्या हृदयाचा आता वापर केवळ शरीरातला एक अवयव म्हणून नाही, तर त्यातून उत्पन्न होणारं प्रेम आणि ते व्हायब्रेशन्स आपण फील करणं आणि या सृष्टीमध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचंय. माझ्या ध्यान कुटुंबातले बरेचसे मास्टर्स स्वामी समर्थांचे भक्त आहेत. 2 दिवसापूर्वीच असा एक मास्टर ज्यांनी मला कॉल केला आणि त्याच्या आयुष्यात असलेला प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी मला सांगितलं की मी, माझी आई, बहीण हे सगळे आम्ही स्वामींचे भक्त आहोत. तेव्हा मला ती लिंक लागली की स्वामी कुठल्या पद्धतीने अशा सगळ्या मास्टर्सना गोळा करून माझ्याकडे आणून सोडतायत. हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणवत होतं की स्वामी जे ब्रह्मांड नायक आपण त्यांना म्हणतो, ते असमर्थ आहेत का त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये? पण काहीतरी कारण आहे. त्यांना माहितीये की आत्ता पृथ्वीवर किती मोठ्या प्रमाणात प्रकाश येतोय आणि अशा वेळी जर माझा भक्त, जो माझा इतका लाडका आहे, जवळच आहे, त्याला जर असा साधना मार्ग मिळाला, ध्यान मार्ग मिळाला, तर तो सहजपणे ह्यातनं पार होईल, त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल, याची काळजी ते घेत आहेत. हे मला समजलं आणि हा मेसेज मी माझ्या ध्यान ग्रुपमध्ये दिलाय, पण त्याची सतत प्रचिती मला येते.
की कसं माझ्या माध्यमातून सगळ्यात आधी तर मला जागं केलं गेलं. माझे ज्या ज्या भीती आहेत, कम्फर्ट आहेत, ते सगळे तोडले गेले. आता कुठल्याही प्रकारच्या मास्क शिवाय मी जगायला शिकले. ना मला कुठल्याही प्रकारची पॉप्युलॅरिटी, फेमस होणं या गोष्टींची काही आवड आहे किंवा त्याची कुठली इच्छा राहिली. ह्या पद्धतीने बाबाजींनी माझ्या आयुष्यात बदल घडवले. सोबतच हे संदेश मला आज अशा पद्धतीने आले की मला असं वाटलं आत्ता लगेचच हा व्हिडिओ शूट करणं गरजेचं आहे. युनिफाईड सुरू करायच्या आधी मला अनेक सिम्बॉल, साईन्स दाखवले गेले. माझ्या शरीरामध्ये जवळजवळ महिनाभर आधी फरक सुरू झाला होता. माझ्या मणिपूर चक्र, सोलार प्लेक्ससमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मला फायर जाणवत होता आतमध्ये. मी अनेक प्रयत्न केले की हे कशामुळे होतंय, उष्णतेने होतंय का, उन्हाळा सुरू आहे किंवा काय गोष्टीत, पण मला हे बदल माझ्या शरीरात आधी जाणवतात जे माझ्या आयुष्यात पुढे येणार आहेत. आणि हे कुठेही एक चमत्कार किंवा एक स्पेशल असं म्हणून सांगायची मला गरज नाहीये. कारण हे बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडतं. जेव्हा कुणीतरी मास्टर किंवा कुठली तरी उपासना तुमच्या आयुष्यात सुरू होणार असते, दैवी उपासना किंवा स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्याबद्दल आपल्याला कुणी सांगतं, ज्या अडचणीच्या काळामध्ये त्याच्या आधी आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होतात. कुणी आजारी पडतं, कुणाचं शरीरामध्ये काहीतरी जाणवतं की काहीतरी त्रास होतोय आणि त्यानंतर त्या मास्टरची आपल्याला भेट होते, त्या गुरूंची आपल्याला भेट होते. आपलं शरीर त्या गुरूंची एनर्जी आपल्या आतमध्ये साठवण्यासाठी तयार केलं जातं. कारण हे गुरु स्वामी असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील किंवा तुमचे कोणतेही गुरु असतील ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात, यांची ऊर्जा आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. आणि असे मास्टर्स जसे महाअवतार बाबाजी असतील, त्यांची ऊर्जा आपल्या शरीरात घेणं, त्यांनी लिहिलेलं पुस्तक युनिफाईड हे लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यातला एक शब्द जसा त्यांनी लिहिलाय तसा समोरच्याला सांगणं, ही खूप मोठी जबाबदारी, धाडस माझ्या आयुष्यात मी करायला सुरुवात करणार होते. ज्यांना अध्यात्माबद्दल थोडी माहिती आहे, चक्र, कुंडलिनी याबद्दल माहिती आहे, त्यांना हेही माहित असेल की जसं आपलं हे भौतिक आयुष्य आहे, तसंच एक सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म तळ, ऍस्ट्रल रियाल्म असं त्याला आपण म्हणतो, त्या ऍस्ट्रल लेवलला या गोष्टी आधी घडलेल्या असतात, मग त्या आपल्या भौतिक आयुष्यात येतात. त्याप्रमाणे युनिफाईडची सुरुवात होण्याआधीच माझ्या शरीरामध्ये मला प्रचंड बदल जाणवत होता आणि मला हे कळत नव्हतं की हे नेमकं होतंय काय माझ्या आयुष्यात. जसं युनिफाईड सुरू झालं त्या दिवशीच, जशी ती मी अनाउन्समेंट केली अचानकपणे, त्या दिवशीच मला माझ्या शरीरामधला तो त्रास पूर्ण थांबलेला जाणवला. आणि हे ध्यानात नेहमी होतं. जे लोक नियमित ध्यान साधना करतात त्यांना सगळ्यांना हे माहिती. त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात देखील जर अशा काही घटना घडत असतील, तुमच्या शरीरामध्ये जर बदल होत असतील आणि त्यानंतर जर कुठले गुरु तुमच्या आयुष्यात आले, कुठली दैवी साधना, उपासना तुमच्या आयुष्यात आली, तर तुमचं शरीर त्यासाठी तयार होत होतं. अजून एक विषय मला इथे सांगायचा आहे. हे सगळं करत असताना कुठेही असं नाहीये की मी एक परफेक्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला कुठल्याही राग, चिडचिड, अहंकार या गोष्टी होत नाही, द्वेष होत नाही. ह्या गोष्टी, त्याचं प्रमाण अगदी नगण्य झालंय. आणि जेव्हा होतो, कधी चिडचिड होते, कधी राग येतो, त्यावेळी मी त्या अवेअरनेस स्टेटमध्ये असते. मला माहित असतं की माझ्याकडून आत्ता ही भावना बाहेर, ती ऊर्जा बाहेर टाकली जाते, रिलीज होती माझ्याकडून आणि फार वेळ मला ह्याच्यात राहायचं नाहीये. हा अवेअरनेस माझ्या मनामध्ये आलाय. त्यामुळं बऱ्याच जणांकडून असं ऐकलं जातं, थोडे दिवस साधना काय केली, स्वतःला फार शहाणे समजायला लागले, तत्वज्ञान वाटायला लागले, असं लोक बोलतात बऱ्याचशा युट्यूबवर, व्हिडिओवर, जिथं आता आपण बघतोय अनेक लोक स्वामी समर्थांचे असतील, असे महाअवतार बाबाजींचे असतील किंवा वेगवेगळे आपल्या साधनेमधले अनुभव असतील, ते येऊन सांगायला सुरू झाले की खाली त्याच्यामध्ये कमेंट येतात लोकांच्या, असे चमत्कार झालेले जे खरे लोक असतात ते सांगत नाहीत. का नाही सांगायचं? तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. जिथं लोक निगेटिव्ह येऊन बोलतात, नकारात्मक झालेल्या युद्धाचा, या सगळ्या गोष्टींची भीती किंवा ही परिस्थिती सारखं सारखं सगळ्यांमध्ये सांगून एक प्रकारची भीतीचे व्हायब्रेशन्स सगळीकडे बाहेर पडतात, ते आपण ऐकतो. पण जर कुणी आपला स्वतःचा अनुभव असा सांगत असेल साधनेचा, ती साधना कुठलीही असू शकते, तेव्हा मात्र लोक त्यावर ऑब्जेक्शन घेतात. हा अनुभव मी सुद्धा फेस केलेला आहे. माझ्या आयुष्यात पण असा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते की जिथं निगेटिव्हिटी तुम्ही ऐकायला तयार असता, जिथं भीतीचे व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत कुणी टाकतंय, ती ऊर्जा घेता तुम्ही, तर तुम्ही इझिली ऍक्सेप्ट करता. पण जिथं सकारात्मकता पसरवायचा प्रयत्न केला जातोय, कुणाचं तरी चांगलं होत असतं या व्हिडिओतून, तेव्हा मात्र लोक त्या ऍक्सेप्टन्स मोडमध्ये येतच नाहीत. लोकांना असं वाटतं असे चमत्कार कशाला सांगायचे आणि कशाला शो ऑफ करायचा.
हा शो ऑफ नाहीये. ज्या ब्रह्मांड नायकाच्या आज्ञेशिवाय या सृष्टीतलं पान सुद्धा हलत नाही. त्यांच्या आज्ञेशिवाय त्यांचे शिष्य जे ज्ञानी माणसं आहेत, जे साधना केली ज्यांनी आयुष्यभर, अनेक सिद्धी त्यांना मिळाल्या असतील, आणि लोककल्याणासाठी जेव्हा ही लोक आज युट्यूबवर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये येऊन आपले इंटरव्ह्यूज देतात, पॉडकास्ट करतात, त्याच्या खाली लोक अशी कमेंट टाकतात, कारण त्यांचे व्हायब्रेशन अजूनही, जरी ते स्वतः साधनेत असतील, उपासनेत असतील, जरी त्यांना अनुभूती आल्या असतील त्या गुरूंच्या, तरी सुद्धा ते दुसऱ्यांचे व्हायब्रेशन्स घेण्याच्या ऍक्सेप्टन्समध्ये नाही आहेत, मनस्थितीत नाही आहेत. आपल्याला हे समजायला हवं की ज्या सद्गुरू आणि ज्या ब्रह्मांड नायक अशा ह्या आपल्या सद्गुरू आणि देवता आहेत, त्यांच्या आज्ञेशिवाय ही लोक कशी काय त्या पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूज किंवा व्हिडिओज करू शकतात? त्याचं कारण आहे, कारण आत्ता वेळ आलेली आहे. इतके दिवस जरी लोक साधनेतले बरेचसे अनुभव लपवून ठेवतात, कारण ते खूपच दैवी असतात आणि प्रत्येकजण त्या गोष्टी घेण्याच्या मोडमध्ये नसतो, म्हणून सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. त्यातल्या ठराविक गोष्टी अनुभवच तिथे येऊन बोलले जातात, की ज्यामुळे लोक प्रेरित होतील आणि अशा साधनांकडे, अध्यात्माकडे वळतील. यासाठी हे अनुभव डिजिटल माध्यमातूनच पोहोचवणं गरजेचं आहे. आता ती वेळ नाही की घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या ह्याचं कुणी प्रचार करावा. डिजिटल माध्यम हे सगळ्यात सोपं आहे, की जे अगदी खेड्यापाड्यात गावोगावी जाऊ शकतं. म्हणून त्यांना स्वामींची आज्ञा होत असेल, गजानन महाराजांची होत असेल, ज्या कुठल्या सद्गुरूंची, ज्या देवतेची आज्ञा होत असेल, त्याप्रमाणे ही लोक आज समाजाच्या पुढे येतात आणि बोलतायत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे आपण, की ते आपल्याला जर व्हिडिओ आपल्या समोर आलेत, तर आपल्यासाठी हे साईन आहे, सिग्नल आहे, की आपणही आपल्या आयुष्यामध्ये ह्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, जो आपल्याला सोपा वाटतो. त्यात कुठेही असा रोल नाहीये की तुम्ही हीच उपासना केली पाहिजे, हीच साधना केली पाहिजे. अशा सगळ्या लोकांबद्दल त्यांच्या बाजूने मी आज बोलतेय, कारण मला ते जाणवतंय की ही लोक कितीही नम्रपणे सांगायचा प्रयत्न करतात. जे काही त्यांचं ज्ञान आहे, जे अनुभव आहेत, जे त्यांनी अनेक वर्षांच्या साधनेने, तपस्येने मिळवलेत, ते अनुभव आज जगापुढे आणणं, युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं, हे म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे, ब्लेसिंग आहे, की आपण त्यांचे अनुभव ऐकतोय. तर तिथं जाऊन असे कमेंट करण्यापेक्षा समजून घ्या की ही वेळ का आली. कुठंतरी आज जगामध्ये आपल्या सगळ्यांचे व्हायब्रेशन्स वाढायची गरज आहे आता. आपल्या विचारांमध्ये बदल होण्याची गरज आहे आता. त्यामुळे एकमेकांवर हेवेदावे करत बसण्यापेक्षा किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता त्याला नावं ठेवत बसण्यापेक्षा विचार करा की ही वेळ का आली आज. आणि आपल्याला पैकी कुणाला जर असं वाटत असेल की युद्ध त्या देशांमध्ये सुरू आहे, आपल्याला त्याचं काय घेणं देणं, तर खूप मोठा गैरसमज आहे हा. मला मान्य आहे की आपण स्थितप्रज्ञ राहायला पाहिजे, बघ्याची भूमिका घेतली पाहिजे, आपण एक थर्ड पर्सन म्हणून ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, द्रष्टा म्हणून बघितलं पाहिजे. पण हे करत असताना जेव्हा आपण त्या अवेअरनेस स्टेटमध्ये आहोत, जेव्हा अशी शक्ती आपल्यासोबत काम करते, आपण कुठल्या तरी साधनेत आहोत, तेव्हा आपली एक जबाबदारी की आपण जिथे बसू तिथं असे चांगले व्हायब्रेशन्स वाढवून त्या ठिकाणी आपल्या हृदयातून प्रेम पाठवून रेकी करत असणारे मास्टर रेकी पाठवू शकतात. हे काम आपण करायला पाहिजे. केवळ युट्यूबवर येणारी लोक जी आहेत, हे काय तत्वज्ञानी लागून गेले, हे शाणे लागून गेले, हे असे कुणी चमत्कार स्वतःचे सांगतं का नाही सांगू शकत. हीच वेळ आहे ज्यावेळी ते जागृतीचं काम करतायत, ज्यावेळी लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे स्वतःच्या आत्मशक्तीबद्दल. आणि हे व्हायब्रेशन्सची आता आपल्या सगळ्या पृथ्वीला गरज आहे, आपल्या सगळ्यांची. कोविड झाल्यानंतर कुणी माणूस 3 वर्षांनी माझ्याकडे कोविडचं औषध आहे, कुणाला पाहिजे का तुम्हाला, असं जर म्हणत फिरला तर आपण त्याला मूर्खात काढू. किती वेळ निघून गेली. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीचा पूर्ण विनाश झाल्यानंतर जेव्हा हे मास्टर समोरून बोलायला लागतील, तेव्हा ऐकायलाही कुणी नसेल. तर विचार करा की आपण ज्या स्टेजला आहोत, जिथं कुठं आपण जी काही उपासना करतोय, तेव्हा अशा लोकांनी ज्यांनी हे सत्कर्म आपल्या हातामध्ये घेतलंय, त्यांच्या मागं खूप मोठ्या शक्ती आहेत. असं नाही याचा अर्थ की सगळीच लोक ते काम करतायत किंवा सगळ्याच लोकांच्या आपण ऐकलं पाहिजे. पण जे खरोखर ह्या कामामध्ये आहेत, लोकजागृतीच्या, की आत्मशक्ती जागृत करा, हे सगळं तुमच्या आत आहे. तुम्हीच तुमचे गुरु आहात, तुमचे श्वासच तुमचे गुरु आहेत. ध्यान करा किंवा अजून कुठली उपासना, त्याबद्दल जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याची चेष्टा न करता, टीका न करता एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करा. कारण हे सगळी समोर येणारी लोक जे एवढे वर्ष कधी आले नाहीत आणि बरोबर आत्ताच
ही सगळी लोक समोर येत आहेत, आपले अनुभव सांगतायत की कसा ते ऑरा बघू शकतात, कसे ते प्राण्यांशी कम्युनिकेट करू शकतात, कसे ते कुणाच्या मनातलं ओळखू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी हे लोक सांगतात. त्यांच्या सगळ्यांच्या बाजूने मी आज हे बोलते की त्यांच्याकडे काहीतरी शक्ती आहे, त्यांच्या सोबत आहे, ते स्वतः दैवी आहेत आणि अनेक वर्षांची तपस्या साधना करून ती लोक समोर आली आहेत. आणि हे आज मला बाबाजींनी सांगायला सांगितलंय. त्यामुळे हा मेसेज माझा नाहीये. जिथं माझ्या ध्यान कुटुंबातले अनेक व्यक्ती मला म्हणतात की विपुला, आम्ही इतके दिवस झाले ध्यान करतोय पण आमचा राग नाही कमी होतोय. म्हणून तुम्ही ध्यान साधना सोडायचं कारण नाहीये. राग ही एक भावना आहे, एक ऊर्जा आहे जी तुमच्या आतमध्ये इतर गोष्टींप्रमाणे बसलीये आणि त्याला वेळ लागेल. जिथं आपले ऋषीमुनी अनेक वर्ष तपस्या करून सुद्धा शेवटी रागाला येऊन शाप द्यायचे, ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप व्हायचा. तिथं आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपण ज्या परिस्थितीत राहतोय ती तर 3D रियालिटी आहे, कलियुग आहे. अशा ठिकाणी आपण स्वतःलाही थोडा वेळ दिला पाहिजे. आणि मला राग माझा कमीच होत नाहीये किंवा घरातली लोक त्यांना बोलतात, तू तर एवढा वेळ ध्यानाला बसते, एवढी साधना करते, मग राग का नाही कमी होते? केवळ एकच कारणामुळं ध्यान सोडण्यापेक्षा आपल्या आयुष्यात होणारे अनेक बदल बघा आणि मग ध्यान धरून ठेवा. कारण शेवटी काय आहे की आपला फोकस कशावर आहे? माझा एक राग कमी होत नाहीये ह्याच्यावर आहे की मी ध्यानामुळं काय काय माझ्या आयुष्यात बदल केले त्याच्यावर आहे. त्यामुळं नो बडी इज परफेक्ट. आपल्याला परफेक्ट होण्यासाठी इथं कुणी सांगत नाहीये. आपण जसे आहोत तसे परफेक्ट आहोत असं बाबाजी सांगतात. बाबाजींच्या युनिफाईड पुस्तकातलं पहिलं वाक्य आहे, तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा ही कितीतरी जास्त सुंदर आहात. आणि ते केवळ इथं शरीराची भाषा नाही करत. जे आपल्याला कल्पनाही करू शकत नाही, डोळ्यांनाही दिसत नाही, त्याच्यापेक्षा आपली सुंदरता, असं बाबाजी आपल्याला सांगतात, महाअवतार बाबाजी. त्यामुळे विश्वास ठेवा. मी माझ्या ध्यानी कुटुंबाला पण हेच सांगते, तुमच्या सगळ्या इम्परफेक्शन सहित स्वतःला ऍक्सेप्ट करा. जे काही गुण दोष आहेत त्या सगळ्यांचा स्वीकार करा आणि मगच हा जर्नी आपल्या पुढे जाईल. जर कुणी मास्टर मी साधना करतोय, ध्यान करतोय आणि मी चिडत नाही असं खोटं सांगत असेल तर तो स्वतःची ग्रोथ तिथं थांबून घेतोय. चिडणं, रागाला येणं ह्या गोष्टी वाईट नाहीयेत. फक्त आपल्याला त्याचा अवेअरनेस असला पाहिजे आणि आपण किती वेळ त्या ऊर्जेत राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कारण आपला फोकस महत्वाचा आहे. त्या आगीमध्ये जितकं आपण तेल ओततो तितका तो आगीचा भडका उडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की मी ज्या स्टेटमध्ये आहे, ज्या ऊर्जेमध्ये आहे, तिथून मी कशी स्वतःला परिवर्तन करू शकते, बदल करू शकते त्याच्यामध्ये. माझ्याच ध्यान कुटुंबातले मी तुम्हाला 2 अनुभव आज सांगणार आहे. पहिला अनुभव एका गृहिणीचा आहे, जी घरातल्या काही गोष्टींमुळे खूप त्रासून गेली होती. मला फोन करायची, मी तिला उत्तर द्यायचे, मी सांगायचे समजून जे काही मला सांगायचे ते. पण असं करत करत कुठंतरी मला आदेश येत होता, संदेश येत होता की कुठंतरी तू तिला अजूनच त्या स्टेटमध्ये टाकतीयस. सो तिच्या बाबतीत जे होत आहे ते तिचा तिला रस्ता शोधू दे. त्यामुळे मी तिला एक शेवटचा सल्ला असा दिला, तुझ्या आयुष्यामध्ये हे जे काही विस्कटलेलं आहे, जो काही त्रास सुरू आहे, त्यावर आता तू काही करू शकत नाही. या गोष्टी तुझ्या हाताच्या बाहेर आहेत. तू साधना सुरू ठेव, ध्यान सुरू ठेव, रेकी सुरू ठेव, जे तुला योग्य वाटतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराची हालचाल करायला सुरुवात कर. कारण मूलाधार चक्राशी हे सगळं कनेक्टेड आहे. त्यामुळे तुला काहीच नाही जमत आहे तर तू किमान जाऊन योग असेल, झुंबा असेल, जे काही तुला आवडती ऍक्टिव्हिटी ती सुरुवात कर. शरीराची काळजी घे. काही दिवस तिने ते केलं नाही. एक दिवस असा आला की तिला आतूनच ते फील झालं, उठली आणि डायरेक्ट जाऊन तिने योगासनाचा क्लास लावला. 15च दिवस झाले असतील मला वाटतं. त्याच्यानंतरच तिचा मेसेज आला की मला खूप फरक जाणवतोय. काही नाही तर नाही, मला खूप एनर्जी मूव्ह झाल्यासारखी वाटते. दुसरा अनुभव अशाच एका व्यक्तीचा आहे, जी खूप डिप्रेशन मध्ये होती. थोडासा पुश तिला द्यावा लागला, सांगावं लागलं की ह्या गोष्टी कर, ध्यान सुरू कर. अगदी प्रामाणिकपणे तिने स्वतःच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी ह्या गोष्टी केल्या. 2 महिन्याच्या आत ती मुलगी आज त्यातून खूप बाहेर आली. सो कुठेही इथं कुठला उपाय किंवा कुठलाही जादुई उपाय किंवा काही अशा गोष्टी नाहीयेत. इथं अगदी पवित्र अशी प्युअर आपण साधना करतो आणि आपल्या विचारांमध्ये बदल करतो. विचारांमध्ये बदल करून हळूहळू आपण त्या स्टेज मधून जिथं कुठं आपण अडकलोय त्यातून बाहेर पडायला लागतो. आणि हे काही नवीन नाहीये, फक्त नव्याने आपल्या समोर येत आहे. बाबाजींचं युनिफाईड पुस्तक साधारण 1992 मध्ये लिहिलं गेलंय, पण ते आत्ता समोर आलंय. कशामुळं? हे पुस्तक लिहिणारी जी व्यक्ती आहे, रॉजर लँडफियर, यांना 10 वर्ष लागली हे पुस्तक चॅनल करत करत. ते स्वतः अमेरिकन होते, एका काँग्रेसच्या पक्षामध्ये होते. ते सगळं सोडून ते स्वित्झर्लंडला निघून गेले. स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्यांनी मेडिटेशन शिकलं
आणि तिथून त्यांना जेव्हा बाबाजींकडून पर्वतांमध्ये जायचा संदेश आला, तेव्हा तिथं जाऊन त्यांनी हे पुस्तक चॅनल करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलं. पण आता ते समोर जास्त येते का? कारण आता त्याची गरज आहे सगळ्यांना. आज आपण ज्या हृदयाबद्दल एक केवळ शरीराचा पार्ट म्हणून बघतो आणि जिथं कुठं प्रॅक्टिकल 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 आहोत, इमोशनल फुल व्हायचं नाहीये असं म्हणत म्हणत लोक इतकी प्रॅक्टिकल होत आहेत, त्याचे परिणाम आपण युद्धासारख्या गोष्टींमधून बघतोय. आणि त्याची झळ भारतालाही पोचती, जरी ते भारतात होत नसलं तरी. आणि त्यामुळं कुठेतरी आपल्या हृदयामध्ये ते प्रेम, करुणा ह्या गोष्टी आपल्याला आता जागृत करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा. तर हे बाबाजी आपल्याला युनिफाईड मधून सांगतात. माझा युनिफाईडचा जर्नी सुरू असताना मला अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या, अनेक स्वप्नांमार्फत मला मार्गदर्शन मिळायचं, जे बाबाजींनी पुस्तकात सांगितलंय की कसं आपल्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन आपण गोष्टी बदलायला लागतो. आजही मी असं कुठेही दावा करत नाही की मी 100% पूर्ण सगळ्या वासना, इच्छा किंवा या सगळ्या गुणांना माझ्या आतमध्ये उतरवलंय. हा प्रवास सुरू आहे, हा जर्नी सुरू आहे. यातला एक 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 विचार आपल्या आतमध्ये उतरतो. आणि जेव्हा किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी समोर परिस्थिती येते, प्रॅक्टिकली जेव्हा आपण हे जगायला लागतो, तेव्हा ते फार अवघड पडतं आपल्याला. पण जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा यातले सगळे गुण आपल्याला उपयोगाला येतात, की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण काय विचार आणायचा मनामध्ये. कारण आपण अनेक पुस्तकं वाचतो, ग्रंथ वाचतो, पारायण करतो. आता ही जी पारायण आपण वाचतो, गुरुचरित्र असेल, शिवलीलामृत असेल, कुठल्याही देवतेचं घ्या, देवी महात्मा असेल, कुणीतरी ते लिहिलेलं आहे, त्यांचे अनुभव लिहिलेत त्याच्यामध्ये, की हे असं घडलं, मग त्यांनी हा चमत्कार दाखवला. मग ते पण लिहिलेलंच आहे, चमत्कारच लिहिलेले आहेत. कुठून तरी ते आलेत, त्यांना प्रेरणा मिळाली. शंकरबाबांची शंकरगीता जर आपण ऐकायला गेलो, तर बाबांनी कितीतरी गोष्टी त्यातल्या स्वतःहून त्या भक्ताच्या, ज्यांनी हे लिखाण केलं, त्यांच्या डोळ्यापुढे आणलेत ती अक्षरं. कशासाठी, का गरज वाटली बाबांना असं, किंवा स्वामींना? ही गरज ह्याच्यासाठी होती की त्यांना माहित होतं चमत्काराशिवाय इथं नमस्कार नाहीये, आणि कुठल्या तरी माध्यमातून का होईना लोक अध्यात्माकडे येतील आणि त्यांच्यात हृदयामधले ते कंपन, व्हायब्रेशन्स बदलायला सुरुवात होईल. एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की माझ्या एकट्याच्या बदलण्याने काय होतंय, तर ह्याचा खूप मोठा परिणाम आहे जो आपल्याला माहित सुद्धा नाहीये, की एक व्यक्ती जर अशा पद्धतीने विचार करायला लागली, त्याचे व्हायब्रेशन्स बदलायला लागले, तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा, ज्या एरियात तो राहतो, तो परिसर, तिथून कितीतरी मैलापर्यंत त्याचा परिणाम घडतो. आमच्या ध्यानामध्ये, ध्यान कुटुंबामध्ये, मी फक्त माझ्या ध्यान कुटुंबाबद्दल बोलतेय कारण हे डोळ्यांनी बघितलेले अनुभव आहेत. आणि अशा अनेक गोष्टी, पिरामिड चॅनल असेल, आमचे पिरामिड संस्था असेल, तिथं अनेक मास्टर्स आहेत जे अनुभव सांगतायत. पण मी केवळ आता आमच्या ध्यान कुटुंबाबद्दल बोलते. तिथं अनेकांच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीने ध्यान सुरू केल्यामुळं पूर्ण घर बदलल्याचे उदाहरणं आहेत, अनुभव आहेत. दुसऱ्या व्यक्ती ध्यान करतही नसतील, पण एका व्यक्तीने ध्यान सुरू केल्यानंतर घराचे व्हायब्रेशन्स चेंज झालेले आम्ही बघितलेत. आणि ह्या पद्धतीने हे बदल घडतात. आपल्या घरामध्ये एक जण जरी गुरुचरित्राचं किंवा कुठल्याही उपासना जी तुम्ही करताय, तुम्हालाही अनुभव आले असतील की त्याचे परिणाम कसे आपल्या घरामध्ये होतात. पण अगदीच अजून त्याच्या पुढे जायचं आपल्याला, पुढच्या स्टेपवर, पुढच्या पायरीवर जर जायचं असेल, तर साधना सुरू करणं आपल्या आयुष्यात गरजेचं आहे. म्हणून स्वामींसारखे मास्टर, गुरु, आज त्यांचे सगळे भक्त माझ्या ध्यान कुटुंबामध्ये जोडले गेले. एक 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 ज्यांना ज्यांना फोनवर माझं बोलणं होतं, त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या गुरूंना मानता, कुठल्या गुरूंचं करता, की ते सांगतात आम्ही स्वामी समर्थांचं करतो, गजानन महाराजांचं करतो. का आणून सोडतायत स्वामी त्यांना हाताला धरून? काहीतरी आहे, काहीतरी साधना त्यांची इच्छा आहे की ह्या भक्तांनी करावी, म्हणून हे सगळं घडतंय. यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हालाही ते जाणवत असेल. तर युनिफाईडचा जर्नी हा अतिशय युनिक आहे. जो कोणी प्रामाणिकपणे युनिफाईडचा कोर्स करत स्वतःवर काम करेल, स्वतःच्या विचारांवर काम करेल, त्याला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. इथं बाबाजींनी एक वाक्य सगळ्यांसाठी क्लिअर केलंय की इथं कुणीही गुरु नाहीये, कुणीही शिष्य नाहीये. इथं कुणी असं नाहीये की जो तुम्हाला हे देतोय, शिकवतोय. इथं जे काही बदल आहेत ते तुम्ही स्वतःच्या आयुष्यात तुम्ही घडवून आणायचे. आणि हा प्रॅक्टिकल कोर्स एवढ्यासाठी आहे की अनेक ग्रंथ, अनेक पारायण, अनेक पोथ्या आपण वाचतो, पण जेव्हा आपल्या आयुष्यात ती वेळ येते तेव्हा आपण डळमळीत होतो, डगमगून जातो, आपल्याला काही आपण ते उतरवत नाहीत आतमध्ये. केवळ वाचन केलं, 21 दिवस पारायण झालं, इतके गुरुवार झाले, इतके शुक्रवार झाले, आपण हे स्वतः करतो आणि लोकांना सांगतो. पण आयुष्य जिथं ज्या स्टेजला आहे तिथंच राहतं.
कदाचित आपल्या पैशाचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा घरातली काही भांडणं असतील ती सॉल्व्ह होतात त्या ऊर्जेनी. पण तेवढ्यापुरतीच ती ऊर्जा तुम्हाला तिथं मदत करू शकते. काही जणांचं आयुष्य बदललंही असेल, अमान्य नाहीये मला. कारण त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये कुठेतरी बदल केले असतील. सांगायचा हेतू असा आहे की जी काही आपण उपासना करतोय ती एका त्या प्रॉब्लेमपर्यंत आपल्याला सॉल्व्ह होण्यासाठी मदत करते. पण जेव्हा आपल्या विचारांवर आपण काम करतो तेव्हा पूर्ण आपलं आयुष्य बदलायला आपल्याला मदत होते. आणि हे महाअवतार बाबाजी आपल्याला सांगतायत युनिफाईड सारख्या पुस्तकातून. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करा. जी काही आपण उपासना करतोय त्यासोबतच असा कुठला तरी एखादा विचार, असा गायडन्स आपल्या आयुष्यात आणा की जो आपल्याला मुळापासून बदलायला मदत करेल. आणि हे जे युद्धजन्य परिस्थिती आहे, ज्याबद्दल लोक अनेक भीतीदायक न्यूज असतील किंवा काय न्यूज तुम्ही बघत असाल, त्या किती ऐकायचा आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे सुद्धा आपण स्वतः ठरवा. कारण त्या प्रत्येक ऐकणाऱ्या गोष्टीचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतोय. आणि जितकी आपण घाबरू, जितकी भीती आपल्यातून बाहेर पडेल, तितकं आपण ते संकट आपल्यावर ओढवून घेतोय. त्यामुळे जरी आपण भारतात असू, सुरक्षित असू, पहिलं तर आपल्या देवाचे आभार माना. आणि ज्या कुठल्या ठिकाणी असं युद्ध सुरू आहे तिथल्या न्यूज ऐकून ती भीती उत्पन्न करायच्या ऐवजी आपण जिथं बसलोय तिथून आपल्या हृदयातून त्यांच्यासाठी प्रार्थना पाठवा, त्यांना प्रेम पाठवा, प्रकाश पाठवा. तर कुठेतरी आपण ह्या आत्ताच्या स्थितीला ज्यासाठी जन्म घेतलाय ते आपलं आपण काम करतोय आणि ह्या पृथ्वी मातेला मदत करतोय, मानवजातीला आपण मदत करतोय बसल्या ठिकाणून. ते कर्म, सत्कर्म आपल्या हातून घडेल ही सगळ्यांना प्रार्थना करते. आणि युनिफाईड हा कोर्स व्हायब्रेशन्स चॅनलवर, ह्या चॅनलवर फ्री मध्ये कुठलेही चार्जेस नाहीयेत, एक सेवाभाव ह्याच हेतूने सुरू करण्यात आलाय. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा कोर्स जरूर युट्यूबला रोजच्या रोज ऐकत जा आणि त्याप्रमाणे ध्यान करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करा. बाबाजींच्या आज्ञेवरून हा व्हिडिओ बनवतेय, त्यामुळं मी बाबाजींचे आभार मानते. माझ्या आयुष्यात आलेले असे मास्टर आहेत ज्यांनी माझं आयुष्य सार्थकी लावलं. तर बाबाजींना मी खूप प्रणाम करते, वंदन करते. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींचे मी आभार मानते. आज इथं असणारे सगळ्या एंजल्स, आर्क एंजल्स, माझा हायर सेल्फ ह्याचे मी आभार मानते. थँक्यू सो मच.